जय श्रीराम, जय जय श्रीराम। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा। मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, राज्यमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, कल्याण लोकसभेचे उमेदवार सन्माननीय श्रीकांतजी शिंदेजी, मंचावर उपस्थित सर्व आमदार महोदय, सर्व महायुतीचे नेते, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मोदीजी नेहमी सांगतात मक्खन पे लकीर मैं नहीं खींचता जी, मैं पत्थर पे लकीर खींचता हूँ। मी थोड़ंसं बदलून सांगतो, मक्खन पे लकीर तो हर कोई खींचता है, लेकिन पत्थर पे लकीर जो खींचता है उसको दुनिया नरेंद्र दामोदर दास मोदी के नाम से जानती है। आणि त्या मोदीजींचं आज तमाम आपल्या भिवंडी आणि कल्याण लोकसभेच्या वतीने मी स्वागत करतो। खरं तर श्रीकांत शिंदेने आपल्या भाषणात सांगितलं की तिसऱ्यांदा मोदीजी येत आहेत। 14ला आमच्या दोघांच्या प्रचाराला आले, नंतर मेट्रोच्या भूमिपूजनाला आले, आज तिसऱ्यांदा येत आहेत। आम्ही दोघे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत आणि मोदीजींचं सरकार या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे। आणि हे असंच होत नाही, हे निश्चितपणाने मी जबाबदारीने सांगतो, या आपल्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणे योगदान देणार आहात की त्या विजयाचं एक खऱ्या अर्थाने सुतोवाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आमच्या दोघांच्या लोकसभेमध्ये हजारो कोटींची कामं झालेली आहेत। कामं जर मोजायला लागलो तर 1 तास लागेल, पण तरीही विरोधक आम्हाला विचारतात 10 वर्षात तुम्ही काय केलं। मी तुम्हाला सांगतो, तुमच्या एका मताच्यामुळे भिवंडी कल्याणची मेट्रो आली, तुमच्या एका मताच्यामुळे आमच्या भगिनींना गॅस सिलेंडर मिळाला, 4,38,00,000 आमच्या लोकांना घरं मिळाली, 12 कोटी लोकांना शौचालय मिळालं। या कल्याणमध्ये, कल्याण शहराचं स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला। हे केवळ आणि केवळ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालं। मला आपल्याला सांगायला आनंद आहे, मी गेल्या अनेक दिवसापासून प्रचार रॅलीमध्ये फिरत आहे। मी प्रचार रॅलीमध्ये फिरत असताना वाड्याला गेलो। वाड्याला आपल्या एका कार्यकर्त्यांच्या वडिलांना विचारलं की काका कोणाला मत देणार? त्याने सांगितलं मी कशाला सांगू। अरे काका सांगा, आपल्या घरचा विषय आहे। बोलते मी मोदींना मत देणार, त्यांच्या समोर मी उमेदवार आहे आणि ते सांगतात मी मोदींना मत देणार। मी विचारलं काका का मोदींना मत देणार? त्यांनी सांगितलं रेशन फुकट, गॅस फुकट, घर फुकट, औषध फुकट, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल सांगितलं मी शेतकरी आहे। मी गेल्या अनेक वर्षापासून शेती करतो। शेती केल्यानंतर वर्षाअखेरीस भात विकावा लागतो। माझ्या खात्यामध्ये आतापर्यंत भात विकून कधीही 12,000 रुपये माझ्या खात्यात आले नव्हते, पण आता मोदीजींनी किसान सन्मान योजना आणली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नमो किसान सन्मान योजना आणली। या दोन्ही योजनांच्या माध्यमातून माझ्या खात्यामध्ये आता 12,000 रुपये शिल्लक राहायला लागले, म्हणून मी मोदींना मत देणार। ही सामान्य माणसाची जी भावना आहे, हे निश्चितपणाने मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा येण्यासाठी तयार असलेली मानसिकता आहे। आणि मोदींना मत का द्यायचं? मोदींना मत का द्यायचं तर युक्रेनमध्ये अटकलेल्या 21,000 विद्यार्थ्यांच्या पालकांना जाऊन विचारा। मी तुमच्या आशीर्वादाने मला 2 विमानांना रिसीव्ह करण्याची संधी मिळाली। मोदीजी किती ताकदवर आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। दोन्ही देशांना सांगून युद्धबंदी केली आणि आपल्या 21,000 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून देशात आणण्यासाठी मोदीजींनी आपले 4 मंत्री पाठवले। मी जेव्हा विमान रिसीव्ह करण्यासाठी गेलो एअरपोर्टवर, त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना मी विचारलं काय तुम्हाला काही त्रास झाला का? त्याने सांगितलं आम्हाला काडीचा त्रास झाला नाही, सगळी आमची व्यवस्था नीट केली। आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही युद्धभूमीतून आलो।
त्याने सांगितलं आम्हाला सांगितलं गेलं होतं जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा हातात तिरंगा घेऊन निघा. हातात तिरंगा घेतल्यानंतर जी गाडी येईल ती तुम्हाला गाडी एअरपोर्टवर सोडील. गाडी नाही मिळाली तर पायी या, तुम्हाला कोणी अडवणार नाही. त्याने सांगितलं साहेब आम्ही तर भारतातलेच आहोत, पण आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आमच्या सोबत पाकिस्तानचे विद्यार्थी जेव्हा हातात तिरंगा झेंडा घेऊन निघाले तेव्हा आम्हाला आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची ताकद काय आहे ती समजली. ही ताकद देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची आहे. ही ताकद अशी नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या प्रधानमंत्र्यांचा ऑटोग्राफ मागतात ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ज्यांना बॉस बोलतात ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि पेरू देशाचे पंतप्रधान पायाला हात लावून नतमस्तक होऊन चरण स्पर्श करून मोदीजींना नमस्कार करतात. ही मोदीजींची आपली ताकद आहे. आणि अतिशय नम्रपणाने मोदीजी सांगतात की हा माझा सन्मान नाही, माझ्या 140 करोड देशवासियांचा सन्मान आहे. मुख्यमंत्री साहेब माझा फॉर्म भरायला आले होते त्यावेळेला एका पत्रकाराने मला विचारलं की एवढ्या मोठ्या संख्येने तापत्या उन्हामध्ये एवढी जनसंख्या आलेली आहे याच्यावर काय तुम्ही सांगाल. मी त्यांना सांगितलं सूर्य काय तापला असेल, सूर्यापेक्षा जास्त महायुतीचे आमचे कार्यकर्ते तापलेले आहेत. आणि कशासाठी तापले आहेत तर तिसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी तापलेले आहेत. आणि म्हणून आज इथून मोदीजींचा संदेश घेऊन जाताना आपल्याला हॅट्रिक करायची आहे. नुसती हॅट्रिक करायची नाही तर अशा पद्धतीने मतदान करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभेमध्ये महायुतीचा दबदबा असला पाहिजे. 3 वर्षाचे 1825 दिवस असतात. मी 1824 दिवस तुम्हाला मागत नाही. 1824 दिवस आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी जगत असतो, आपल्या समाजासाठी जगत असतो. पण एक दिवस, फक्त एक दिवस देशासाठी 100% मतदान करून देशासाठी मतदान करावं. जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की जय श्रीराम आपण सगळेच बोलतो, पण जिंदगी में 2 बातें कभी न जाना भूल. जिंदगी में 2 बातें कभी न जाना भूल. एक धनुष्य, दूसरा कमल का फूल. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. एकदा हात उंचावून आपल्या हक्काच्या माणसाकरता, हक्काच्या उमेदवाराकरता आपण पाठिंबा दर्शवू.